प्रारब्ध बदलतो त्याप्रमाणे हे शिक्षक आपलं आयुष्य बदलतात, आपल्याला नवीन जग दाखवतात. तुम्ही आपल्याला संस्कार झाले, आपल्याला शिकवलंय मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. आई आणि वडिलांनंतर खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांसाठी जो झिजणारा आपला घाम घालणारा व्यक्ती कोण असेल तो हा शिक्षक वर्ग. विद्यार्थ्यांचं समाजाचं कल्याण होण्यासाठी तो संपूर्ण आयुष्य झिजवतो, त्याचं आयुष्य आपलं आयुष्य घडवण्यासाठी तो वापरतो. आणि ह्याच्यासाठी समर्पक श्लोक त्यांचा आदर करण्यासाठी आपल्या संस्कृत भाषेमध्ये आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या श्लोकाचा वरवर जरी अर्थ बघितला तर आपल्या लक्षात येईल गुरूंना ब्रह्मदेव म्हटलेलं आहे, जे सृष्टीचे सृजन निर्माण करते आहेत. गुरूंना विष्णू भगवत मानलेला आहे, जे सृष्टीचे पालन करतात. नवे नवे महेश्वर सुद्धा त्यांनाच मानलेला आहे. हे गुरु आपल्याला नवीन आयुष्य देतात, त्यांचं कष्ट करून ते आपल्याला घडवतात आणि सृजन करतात. आपल्या स्वप्नाकडे मार्गदर्शन करतात, आपल्या स्वप्नासाठी स्वप्न पूर्ण होण्यासाठी. आणि आपल्या त्याच्या वाईट निवडून आणि त्याच्यावर ते शासन करतात. याप्रमाणे महेश्वर दुष्ट गोष्टींचा विनाश करतात, त्याप्रमाणे ते आपल्या घरातल्या काही गोष्टींचा सुद्धा विनाश करतात. खऱ्या अर्थाने हे परब्रह्मच आहे, कारण आपण त्यांच्या गरिमेचा त्यांच्या प्रतिमेचा सन्मान करणं आवश्यक आहे, त्यांचा आदर करणं आवश्यक आहे. मी बघतोय बरेच विद्यार्थी शिक्षकांचे थट्टा करतात, मस्करी करतात, उलट बोलतात. हे शिक्षक आहे तुमचे बाल सौंदर्य आहेत, तर तुमचे समवयस्क आहे. आता आपलं वय ते असले बालिश शाळे करण्याचं नाही. आपण मोठे झाले